हॅलो स्टुडंट्स, आज आपण क्लास 8चे म्हणजेच 8व्या वर्गाचे अल्जेब्रिक एक्सप्रेशन हा चॅप्टर आपण सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर बघूया. आता प्रश्न येतो, व्हॉट इज ॲन अल्जेब्रिक एक्सप्रेशन? आता अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय? तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन इक्वल्स टू नंबर प्लस व्हेरिएबल्स प्लस ऑपरेशन्स. एक्झाम्पल बघूया. 2x, 3y + 5, 4a - 7. आता इथे यामध्ये बघा, x, y, a हे जे आहेत हे व्हेरिएबल्स आहेत. त्यानंतर 2, 3, 4 हे कोइफिशियंट ऑफ व्हेरिएबल आहेत. आणि 5, -7 हे आहेत कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंट म्हणजे काय? ज्या नंबर्सला कुठलेही व्हेरिएबल लागून आलेले नसते त्याला आपण कॉन्स्टंट. आता आपण बघूया टर्म्स, कोइफिशियंट अँड कॉन्स्टंट. एक्झाम्पल बघूया. 3x + 5. आता 3x + 5 यामध्ये टर्म्स किती आहेत? तर 3x आणि 5 मीन्स 2 टर्म्स आहेत. कोइफिशियंट ऑफ x, आता कोइफिशियंट ऑफ x म्हणजेच एक्सला लागून आलेला नंबर, तो आहे 3. आणि कॉन्स्टंट किती आहे? 5 मीन्स 1. इझी आहे ना? चला, आता आपल्याला बघायची आहे आपली थर्ड टर्म, म्हणजेच जे आपण आता बघणार आहोत त्यामध्ये आहे लाईक आणि अनलाईक टर्म्स. आता लाईक टर्म्स कुठल्या, अनलाईक टर्म्स कुठल्या, चला बघूया. लाईक टर्म्स मीन्स सेम व्हेरिएबल सेम पॉवर. यामध्ये नंबर दुसरा असू शकतो बरं का. एक्झाम्पल बघूया. 2x, 5x या लाईक टर्म्स आहेत कारण त्यांच्यामध्ये व्हेरिएबल पण सेम आहे आणि त्या व्हेरिएबलचा पॉवर म्हणजे त्याच्या डोक्यावरती, व्हेरिएबलच्या डोक्यावरती असणारा नंबरसुद्धा सेम आहे. x⁻1 आहे, x⁻1 आहे. सो त्यामुळे त्या लाईक टर्म्स आहेत. सेकंड एक्झाम्पल बघा. 3y², -7y². यामध्ये सुद्धा तुमचे नंबर सेम नको आहेत आपल्याला सेम व्हेरिएबल्स हवेत आणि त्या व्हेरिएबलची पॉवरसुद्धा सेम हवी आहे. यामध्ये 3y² आहे आणि इकडे सुद्धा y² आहे, 7y². त्यामुळे या 2 टर्म्स तुमच्या लाईक टर्म्स झाल्या आहेत. अनलाईक टर्म्स म्हणजे काय? डिफरंट व्हेरिएबल्स ऑर पॉवर. म्हणजे बघा, आता पॉवरही वेगळी असू शकते किंवा व्हेरिएबलसुद्धा डिफरंट असू शकतात. जसे एक्झाम्पल 2x, 2y यामध्ये व्हेरिएबल चेंज आहेत त्यामुळे या अनलाईक आहेत. आणि x, x². आता इथे व्हेरिएबल जरी सेम असले तरी त्यांची जी पॉवर आहे म्हणजे पहिल्या एक्सची 1 आहे, x⁻1 आणि दुसऱ्या याची x⁻2. पॉवर चेंज असल्यामुळे हे अनलाईक टर्म्स आहेत. समजले? एक क्वेश्चन सॉल्व करूया. आयडेंटिफाय टर्म्स इन 5x + 3y - 7. यामध्ये टर्म्स आहेत 3 म्हणजेच 5x, 3y आणि -7. व्हेरिएबल्स आहेत 2 x आणि y आणि कॉन्स्टंट आहे -7. आता आपल्याला बघायचे आहे ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. सो लेट्स सी ॲडिशन. बघा, ब्रॅकेट इन ब्रॅकेट 2x + 3 ब्रॅकेट क्लोज प्लस इन ब्रॅकेट 4x + 5 ब्रॅकेट क्लोज. इथे आपल्याला आता लाईक टर्म्स कंबाईन करायच्या आहेत. सो लाईक टर्म्समध्ये 2x आणि 4x ह्या लाईक टर्म्स येतात. त्यांची ॲडिशन येईल 6x आणि 3 + 5 हे कॉन्स्टंट आहेत म्हणून ते पण लाईक टर्म्स आहेत, त्याची ॲडिशन आली 8. सो फायनल आन्सर इज 6x + 8. रूल एक लक्षात ठेवा, ओनली लाईक टर्म्स ॲड होतात, लाईक टर्म्सचीच ॲडिशन होत असते. आता नेक्स्ट बघूया सबट्रॅक्शन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. इन ब्रॅकेट 5x + 7 ब्रॅकेट क्लोज -2x + 3 ब्रॅकेट क्लोज. आता हे ब्रॅकेट आपल्याला ओपन करायचे आहेत. आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा सबट्रॅक्शन करत असतो तेव्हा सबट्रॅक्शनच्या समोर जी पॉलिनॉमियल असते त्याचे साईन चेंज होते. जसे की इथे 2x -2x होणार आहेत आणि प्लसचे 3 हे -3 होणार आहेत. सो 5x + 7 -2x -3 लाईक टर्म्सला कंबाईन करा. 5x - 2x आन्सर इज 3x आणि 7
-3 is 4. So final answer is 3x plus 4. Very easy, right? Now let's learn multiplication of algebraic expression. एक्झाम्पल बघूया. 3x इंटू 4y. नंबरचे मल्टिप्लिकेशन होणार. 3 इंटू 4 इज 12 आणि x इंटू y मीन्स xy. So final answer is 12xy. Another example is 2x into 5x. So 2 into 5 is 10. x into x. जर आपण एक्सपोनंट्स आणि पॉवरचे रूल बघितले तर बेस सेम असल्यामुळे वरती दोघांच्याही x⁻1 आहे x⁻1 आहे त्या पॉवर्सची ॲडिशन होऊन ते येणार आहे x². सो फायनल आन्सर इज 10x². चला आता एक दुसरे एक्झाम्पल बघूया मल्टिप्लिकेशनचे. फर्स्ट ब्रॅकेट इज 5a minus 2b plus 1 ब्रॅकेट क्लोज. सेकंड ब्रॅकेट इज 4a plus 8b minus 1 ब्रॅकेट क्लोज. इथे आपल्याला फर्स्ट ब्रॅकेटच्या प्रत्येक एलिमेंटने प्रत्येक नंबरने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे आहे. सो 5a इंटू दॅट सेकंड ब्रॅकेट मायनस 2b इंटू सेकंड ब्रॅकेट अँड प्लस 1 इंटू सेकंड ब्रॅकेट. ब्रॅकेट म्हणजेच ब्रॅकेटमधले पूर्ण एलिमेंट्स आपल्याला लिहायचे आहेत. त्यांचं मल्टिप्लिकेशन जर आपण घेतलं तर 5 इंटू 4 मीन्स 20a². a इंटू a इज a². 5 इंटू 8 मीन्स 40 आणि इथे 5ला a आहे आणि b आहे म्हणून 40ab मायनस 5a इंटू -1 इज -5a. मिडल टर्म मायनस 2b इंटू 4a मायनस 8ab मायनस 2b इंटू 8ab इज मायनस 16b² मायनस 2b मायनस 1 इज प्लस 2b कारण मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन हे प्लस येत असतं. नेक्स्ट आहे 1ने म्हणजेच प्लस 1ने आपल्याला होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. सो ॲज इट इज ते येणार आहे 4a प्लस 8b मायनस 1. इथे आपल्याला लाईक टर्म्स आपल्याला जवळ करायच्या आहेत किंवा लाईक टर्म्स सोबत लिहायच्या आहेत. 20a². आता बघा मी अंडरलाईन केलं आहे 40ab आहे आणि मायनस 8ab आहे. सो प्लसचे 40 आणि मायनसचे 8 यांची सबट्रॅक्शन होणार आहे 32ab. देन स्टार आपण केलेलं आहे -5a आणि प्लस 4a. आता मायनसचे 5 आहेत प्लसचे 4 आहेत सबट्रॅक्शन होणार आहे -a येईल. त्यानंतर -16b² कारण b² लाईक टर्म कुठलीच नाही आहे. त्यानंतर आपल्याकडे येणार आहे 2b प्लस 8b मीन्स 10b आणि -1 ॲज इट इज. सो दिस इज आवर फायनल आन्सर. आज आपण शिकलो आहोत अल्जेब्रिक एक्सप्रेशन, ॲडिशन ऑफ एक्सप्रेशन, सबट्रॅक्शन ऑफ एक्सप्रेशन्स आणि मल्टिप्लिकेशन ऑफ एक्सप्रेशन. इफ यू अंडरस्टूड दिस कन्सेप्ट कमेंट अल्जेब्रा इझी. आणि अजून मॅथ्स व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब द चॅनल नाव. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.